चे पडसाद हे रत्नागिरीमध्ये उमटताना सुद्धा पाहायला मिळतात। वैभव खेडेकर जे मनसेमधनं नुकतेच भाजपमध्ये गेलेले आहेत, त्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये योगेश कदम यांच्या विरोधातली भाषा केलेली आहे। गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या विरोधात वैभव खेडेकरांनी रणशिंग फुंकलंय। जिल्ह्यामध्ये इथून पुढे प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपचा झेंडा फडकेल असा शब्द खेडेकरांनी चव्हाणांना दिलाय। त्यामुळे महायुती असा शब्द न वापरता त्यांनी जाणून बुजून आपल्या पक्षाचा उल्लेख केल्याचं बोललं जातंय। दापोली विधानसभेत कोट्यवधींचा निधी रवींद्र चव्हाणांनी दिला, मात्र त्याचं श्रेय दुसऱ्या लोकांनी घेतल्या या शब्दात वैभव खेडेकरांनी योगेश कदमांवरती अप्रत्यक्षपणे टीका केली। त्यामुळे कोकणातील स्थानिक धुसफूस नेमकी कोणत्या पातळीला जाणार हे पाहावं लागेल। या कोकणामध्ये गेल्या अनेक वर्ष एका विशिष्ट पक्षाची सत्ता आहे आणि मग या ठिकाणी दुसरा पक्ष या ठिकाणी पुढे जाऊ नये त्यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न केले जातात। परंतु आपलं लक्ष विशेष करून या कोकणावरती आहे। या विधानसभेतला कोट्यावधीचा निधी गेल्या 10 वर्षातला आपण दिलेला आहे। या जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या भागांमध्ये विधानसभेमध्ये भरभरून निधी देणारे हे आपले नेते आहेत, परंतु त्याचं श्रेय मात्र दुसरे घेत होते।